मोदी सरकार, भाजप सरकार, केंद्र सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजिबात भारतरत्न देत नाहीये, हेही त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे। कट्टर हिंदुत्ववादी नाराजही झाले, पण त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिलाय, जे रथयात्रेसाठी ओळखले जातात, संसदीय कामकाजाबद्दल ओळखले जात आहेत, बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या संदर्भात उभारलेल्या चळवळीबाबतही ओळखले जातात। स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजूनही भारतरत्न दिला गेलेला नाही। उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीत असून, महाविकास आघाडीमध्ये असून सुद्धा वारंवार याची मागणी केली की त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा। आणि या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल, दामोदर विनायक सावरकरांबद्दल राहुल गांधी यांची भूमिका सुद्धा सर्वांना माहित आहे आणि त्या संदर्भातला एक खटला सुद्धा मुंबईच्या भिवंडी कोर्टात आहे। असं सगळं असून सुद्धा मोदी सरकार, भाजप सरकार, केंद्र सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजिबात भारतरत्न देत नाहीये, हेही त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे। ते कदाचित 2024 मध्ये त्यांचं सरकार आल्यावर ते देतीलही, पण आज घडीला ती भूमिका मात्र भाजपने घेतली नाही। त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी नाराजही झाले, पण त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिलाय, जे रथयात्रेसाठी ओळखले जातात, संसदीय कामकाजाबद्दल ओळखले जात आहेत, बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या संदर्भात उभारलेल्या चळवळीबाबतही ओळखले जातात। पण 4 महत्वाच्या भारतरत्न पुरस्काराची घोषणा करून भाजपनं बरंच काही साध्य केलं आणि बरंच काही त्यांना येत्या निवडणुकीत साध्य करायचंय। आणि साध्य करून ते थांबणार नाही, तर येत्या काही वर्षात राजकारणाची दिशा कशी असेल, बहुजन पिछड्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन येण्याची ज्यांची काही भूमिका आहे, त्यात ते काही प्रमाणात काही राज्यामध्ये यशस्वी झाले आहे, त्यात ते आणखी यशस्वी होतील असं साधारणतः आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसतं, समजून येतं, आपल्याला त्याचं आकलन करता येतं। पण या निमित्तानं काँग्रेसला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजे, त्या त्यांच्या फायद्याच्या आहेत। की जमिनीवर राहून कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणे आणि जो विसंवाद मोठ्या नेत्यांमध्ये निर्माण झालाय तो दूर करणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे। ते वेळीच जर केलं नाही तर कदाचित काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणार नाही। देशाची हवा नेमकी काय आहे हे तर खरं निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला कळू शकेल, पण आजच्या घडीला भाजपला जे यश मिळतं, काँग्रेसला ते यश मिळत नाही, त्यापासून ते दूर आहे। त्यातनं अनेक अशा काही गोष्टी